नमस्कार. हे मी अशा हिरव्या भाज्या घेतल्या कच्च्या. मी याचं कोशिंबीर बनवणार आहे. मी मिरच्या घेतल्या 4-5, 2 काकड्या घेतल्या, 1 कांद्याची पूर्ण पात घेतलेली आहे, 1 मेथीची जुडी घेतलेली आहे. याला व्यवस्थित साफ करून धुवून घेणार आहे मी. बारीक बारीक चिरून असं खूप छान याला मी बारीक चिरणार आहे. बारीक चिरून याचं कोशिंबीर बनवणार आहे. हे असं सोलून घेतलं. हे असं बारीक बारीक चिरून घेतलं. थोडं चाकूनं असं कचकच चाकूनं थोडं चाकू चालवा आणि खूप छान होते ते बारीक. मस्त बारीक झालेलं आहे आपलं. आता हे आता मिक्स करून घ्यायचं. हे एक मोठं भांडं घ्या. भांड्यामध्ये सगळं हे व्यवस्थित टाका, त्याला मिक्स करा. आणि याच्यावर मग तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा, लाल पावडर, म्हणजे तुम्हाला काय खायचं ते खाऊ शकता, तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. पण मी हिरवी मिरची, लसूण आणि हे सगळे मिश्रण करून घेणार आहे आणि याच्यामध्ये डाळीचं पीठ घालणार आहे. याला सोलापूर साईडकडं असं पचडी म्हणतात, विदर्भात याला घोळाणा म्हणतात. आणि दुसऱ्या कुठल्या गावाला काय बोलतात ते मला ज्याला माहिती असेल ते कमेंटमध्ये सांगा की याला दुसऱ्या गावामध्ये काय बोलतात. ते हे मी तर घोळाणाच म्हणून टाकते. आणि सोलापूर साईडकडलं मी एक दादा आहात तर ते त्याला पचडी म्हणतात. हे मला पचडी पण माहीत आहे की हे याला पचडी बोलतात म्हणून. असं खूप छान ही चवीला होते. थोडंसं मीठ टाका, मीठ चवीनुसार मीठ टाका तुम्ही. हे बघू शकता, असं खूप छान दिसते तयार केल्याच्यानंतर पण, आणि खायला पण खूप चविष्ट आहे. ट्राय